हॅलो. तर आपण फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन हा टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण अँटागोनिझम हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट अपॉन द डेफिनेशन ऑफ अँटागोनिझम. आपण कोणते पण दोन ड्रग बॉडीमध्ये घेतल्यानंतर त्याचे दोन इफेक्ट प्रोड्यूस होतात. फर्स्ट म्हणजे सिनर्गिस्टिक इफेक्ट आणि दुसरा म्हणजे अँटागोनिझम. सिनर्गिस्टिक म्हणजे काय? दोन ड्रग काय करतात, दोन ड्रगचा जो इफेक्ट असतो तो ग्रेटर असतो ॲज कम्पेअर्ड टू इंडिव्हिज्युअल ड्रग. म्हणजेच काय, दोन ड्रग कॉम्बिनेशनमध्ये येऊन जास्त इफेक्ट प्रोड्यूस करतात. आणि अँटागोनिझम त्याच्या अपोजिट, दोन ड्रग काय करतात, एकमेकांच्या अपोजिट ॲक्शन दाखवतात, त्याला अँटागोनिझम असं म्हणतात. एकाच सिस्टीमवरती दोन ड्रग अपोजिट ॲक्शन दाखवतात, त्याला अँटागोनिझम असं म्हणतात. सो द डेफिनेशन, the opposite action of two drugs on the same physiological system is called as antagonism. Next, the types of antagonism. There are main two types of antagonism. First is a competitive antagonism and second is a non-competitive antagonism. The synonym of competitive antagonism, the reversible antagonism, and the synonym of non-competitive antagonism, नॉन रिव्हर्सिबल अँटागोनिझम. जे कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम आहे त्यालाच रिव्हर्सिबल अँटागोनिझम असं म्हणतात, आणि जे नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम आहे त्यालाच नॉन रिव्हर्सिबल अँटागोनिझम असं म्हणतात. जे कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम आहे, दिस इज ऑल्सो डिवायडेड इंटू टू टाइप्स. फर्स्ट इज अ केमिकल अँटागोनिझम अँड सेकंड इज अ फिजिओलॉजिकल अँटागोनिझम. सो फर्स्ट इज अ कॉम्पिटेटिव्ह और रिव्हर्सिबल अँटागोनिझम. मग आता कॉम्पिटेटिव्ह किंवा रिव्हर्सिबल अँटागोनिझम म्हणजे काय ते बघू. आता त्याच्या नावामध्येच आहे कॉम्पिटेटिव्ह. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे काय, इथं कॉम्पिटिशन आहे. जे पण अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट असतात, जे दोन ड्रग असतात, तर दोन ड्रगमध्ये काय होते, कॉम्पिटिशन होते. कशासाठी? तर फॉर सेम रिसेप्टर, एकाच रिसेप्टरसाठी. जसं आपल्या क्लासमध्ये काय असतं, जे टॉपर्स असतात पहिले 2-3, त्यांच्यामध्ये काय असते, कॉम्पिटिशन असतं की कोण काय होणार, फर्स्ट येणार, कोणाला मार्क जास्त भेटणार. तसंच याच्यामध्ये काय येतं, जे दोन ड्रग आहेत त्याच्यामध्ये काय आहे, कॉम्पिटिशन आहे फॉर सेम रिसेप्टर, एकाच रिसेप्टरसाठी. सो द अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट कॉम्पीट फॉर सेम रिसेप्टर. जो अगोनिस्ट असतो आणि अँटागोनिस्ट असतो ते काय करतात, कॉम्पीट करतात, कॉम्पिटिशन करतात. कशासाठी? तर फॉर सेम रिसेप्टर, एकाच रिसेप्टरसाठी, सेम रिसेप्टरसाठी. आता पहिल्यांदा पाहूया आपण अगोनिस्ट म्हणजे काय. आता अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट दोन्ही पण काय असणार आहे, ड्रगच असणार आहेत. पण आता अगोनिस्ट ड्रग काय करतो आणि अँटागोनिस्ट ड्रग काय करतो. तर अगोनिस्ट म्हणजे काय, द ड्रग विच कंबाईन विथ रिसेप्टर अँड गिव्ह फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स इज कॉल्ड ॲज अगोनिस्ट. म्हणजे ड्रग काय करतो, रिसेप्टरसोबत कंबाईन होतो आणि फार्माकोलॉजिकल ॲक्शन किंवा फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स शो करतो, देतो, त्याला अगोनिस्ट असं म्हणतात. आणि अँटागोनिस्ट त्याच्या अपोजिट, ए ड्रग विच कंबाईन विथ रिसेप्टर, सेम काय कंबाईन होणार, बट डज नॉट प्रोड्यूस फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स, पण फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स शो करत नाही, प्रोड्यूस करत नाही, त्याला अँटागोनिस्ट असं म्हणतात. अगोनिस्ट म्हणजे काय, रिसेप्टरसोबत कंबाईन होणार, ड्रग रिसेप्टरसोबत कंबाईन होणार, फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स देणार, त्याला अगोनिस्ट म्हणतात. आणि अँटागोनिस्ट म्हणजे काय, ड्रग रिसेप्टरसोबत कंबाईन होणार बट जो फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स येतो प्रोड्यूस नाही करणार, त्याला अँटागोनिस्ट असं म्हणतात. मग आता याच्यामध्ये दोन ड्रग असणार, ते अगोनिस्ट असणार आहे की अँटागोनिस्ट असणार आहे, आणि ते काय करणार आहे तर एकाच रिसेप्टरसाठी कॉम्पिटिशन करणार आहे. नेक्स्ट पॉईंट, बाय इंक्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अगोनिस्ट द अँटागोनिझम कॅन बी ओव्हरकम. तर आपण समजा काय केलं, जो अगोनिस्ट आहे, जो काय करतो, फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स देतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलं, वाढवलं. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर अँटागोनिझम म्हणजे जो त्याच्या अपोजिट आहे, कंबाईन होतो रिसेप्टर्ससोबत पण ॲक्शन दाखवत नाही, तो काय होणार आहे, ओव्हरकम होणार आहे. तो पण काय होऊ शकतो, ओव्हरकम होऊ शकतो. ओके. सो इट इज
रिव्हर्सिबल, म्हणून ही काय आहे, रिव्हर्सिबल कॉम्पिटेटिव्ह आहे. तर म्हणूनच त्याला काय म्हणतात, रिव्हर्सिबल. म्हणजे जर अगोनिस्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय, जो अँटागोनिस्ट आहे किंवा जो अँटागोनिझम आहे तो पण काय होणार आहे, ओव्हरकम होणार. सो इट इज रिव्हर्सिबल, म्हणून हे काय, रिव्हर्सिबल अँटागोनिझम. एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल अँटागोनिझम, ॲसिटिलकोलिन अँड ॲट्रोपिन कॉम्पीट विथ इच अदर ॲट रिसेप्टर साईट. जो ॲसिटिलकोलिन ड्रग आहे आणि दुसरा म्हणजे ॲट्रोपिन. ॲसिटिलकोलिन आणि ॲट्रोपिन हे दोन्ही काय करतात, कॉम्पिटिशन करतात. कॉम्पीट विथ इच अदर, एकमेकांसोबत काय करतात, कॉम्पिटिशन करतात. ॲट रिसेप्टर साईट, एकाच रिसेप्टर साईटवरती. ओके, सेम जे दोन ड्रग आहेत ॲसिटिलकोलिन आणि ॲट्रोपिन, दोन्ही काय करताय, एकमेकांसोबत कॉम्पिटिशन कॉम्पीट करताय रिसेप्टर साईटवरती, एकाच सेम साईटवरती. नेक्स्ट इज अ इरिव्हर्सिबल अँटागोनिझम. दुसरं काय आहे तर इरिव्हर्सिबल अँटागोनिझम. आता इरिव्हर्सिबल म्हणजे काय, जे रिव्हर्सिबल आहे त्याच्या अपोजिट असणार आहे. अँटागोनिस्ट बाइंड्स बाय कोव्हॅलंट बॉन्ड टू द रिसेप्टर. जो पण अँटागोनिस्ट आहे, जो काय करतो, रिसेप्टरसोबत कंबाईन होतो पण ॲक्शन दाखवत नाही, फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करत नाही, तो काय करणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड रिसेप्टरसोबत कोव्हॅलंट बॉन्ड ने बाइंड होणार आहे रिसेप्टरसोबत. अँड इट डिसोशिएट व्हेरी स्लोली ऑर नॉट ॲट ऑल. आणि काय होणार आहे, खूप हळूहळू डिसोशिएट होणार आहे, ऑर नॉट ॲट ऑल, पण सगळीकडे नाही. सो इट ब्लॉक्स ॲक्शन ऑफ अगोनिस्ट. आणि मग काय करणार आहे, तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार केल्यामुळे जी पण अगोनिस्टची ॲक्शन आहे ती काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. ब्लॉकेड कॅनॉट बी ओव्हरकम. बाय इन्क्रीजिंग द डोस ऑफ अगोनिस्ट. म्हणजे काय, जसं आपण रिव्हर्सिबल अँटागोनिझममध्ये पाहिलं होतं, जर आपण अगोनिस्टचा जो पण कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढवलं की जो अँटागोनिस्ट असतो तो काय करतो, ओव्हरकम करतो. पण तसं याच्यामध्ये होत नाही. याच्यामध्ये जरी आपण अगोनिस्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरी जो अँटागोनिस्ट आहे तो काय होत नाही, ओव्हरकम होत नाही. सो इट इज इरिव्हर्सिबल. म्हणून ही जी पण रिॲक्शन आहे काय आहे, किंवा ही जी पण अँटागोनिझम हे इरिव्हर्सिबल टाईपचं अँटागोनिझम आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, ॲड्रेनालिन अँड फेनॉक्झिबेन्झामाइन ॲट अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर. मग आता काय आहे, ॲड्रेनालिन आणि फेनॉक्झिबेन्झामाइन हे दोन्ही कुठं हे करतात, इरिव्हर्सिबल किंवा नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम म्हणून हे ॲक्ट होतात तर ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवरती. ओके, नंतर नेक्स्ट एक्झाम्पल व्हेरापामिल. आता व्हेरापामिल हा ऑलरेडी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. म्हणजे काय करणार आहे, थोडक्यात ते कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करणार आहे, कॅल्शियम चॅनलची एंट्री इनिबिट करणार आहे. सो व्हेरापामिल ब्लॉक्स कार्डियक कॅल्शियम चॅनल. हार्टमध्ये कॅल्शियम चॅनलला काय करणार आहे, तो ब्लॉक करणार आहे. अँड इनिबिट एंट्री ऑफ कॅल्शियम ड्युरिंग डिपोलरायझेशन. तर डिपोलरायझेशनच्या वेळेस कॅल्शियम चॅनलची एंट्री काय करणार आहे, व्हेरापामिल इनिबिट करणार आहे, थांबवणार आहे, स्टॉप करणार आहे. सो अँटागोनाइज इफेक्ट ऑफ आयसोफ्रेनालिन आणि ॲड्रेनालिन. तर त्याच्यामुळे जो आयसोफ्रेनालिन आणि ॲड्रेनालिन हे दोन ड्रग आहेत हे काय करतात तर अँटागोनाइज इफेक्ट प्रोड्यूस करतात. म्हणजेच काय तर व्हेरापामिल आणि आयसोफ्रेनालिन ॲड्रेनालिन काय करणार आहेत, एकमेकांच्या अपोजिट इफेक्ट दाखवणार आहेत. नेक्स्ट इज अ फिजिओलॉजिकल अँटागोनिझम आणि केमिकल अँटागोनिझम. आता फिजिओलॉजिकल अँटागोनिझम आणि केमिकल अँटागोनिझम बोथ आर द टाईप्स ऑफ कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. ते दोन टाईप कॉम्पिटेटिव्हमधले आहेत. फर्स्ट इज अ फिजिओलॉजिकल अँटागोनिझम. आता फिजिओलॉजिकल अँटागोनिझम म्हणजे काय, हे कसं होतं. सो फर्स्ट पॉईंट, ड्यू टू टू ड्रग्स प्रोड्युसेस अपोजिट इफेक्ट. कशामुळे होतं तर दोन ड्रग काय करतात, एकमेकांच्या अपोजिट इफेक्ट प्रोड्यूस करतात बाय ॲक्टिंग थ्रू डिफरंट रिसेप्टर. काय करून तर दोन डिफरंट रिसेप्टारवरती ॲक्ट होऊन दोन ड्रग आहेत त्यांचे ॲक्शन काय ऑलरेडी अपोजिट आहे, पण ते काय करतात, दोन सेपरेट रिसेप्टारवरती ॲक्ट होतात आणि अपोजिट इफेक्ट काय करतात, प्रोड्यूस करतात. त्याला फिजिओलॉजिकल अँटागोनिझम असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ॲड्रेनालिन इन हिस्टामाइन रिॲक्शन.
ॲड्रेनालिन कशामध्ये तर हिस्टामाइन रिॲक्शनमध्ये. ॲड्रेनालिन इज यूज्ड इन ब्रोंकाल अस्थमा आणि हिस्टामाइन प्रोड्युसेस दी ब्रोंकाल अस्थमा. सो अपोजिट इफेक्ट. नेक्स्ट इज अ केमिकल अँटागोनिझम. आता त्याच्या नावामध्येच आहे केमिकल अँटागोनिझम म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन होणार आहेत. दोन ड्रगमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होतात आणि जे ड्रगची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असते, जी ड्रगची ॲक्टिव्हिटी असते ती टोटली रेड्यूस होते, टोटली कमी होती, त्याला केमिकल अँटागोनिझम असं म्हणतात. ओके, त्याच्यामध्येच बघा, द केमिकल रिॲक्शन्स बिटवीन टू ड्रग्स टेक्स प्लेस अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग टोटली रेड्यूस. जी पण बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असते ड्रगची ती टोटली काय होते, रेड्यूस होते. फर्स्टली दोन ड्रग्समध्ये काय होतात, केमिकल रिॲक्शन्स होतात आणि जी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असते ती टोटली रेड्यूस होते. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे हिपॅरिन व्हर्सेस प्रोटामाइन. जो पण हिपॅरिन ड्रग आहे त्याच्या व्हर्सेस कोणता ड्रग आहे, प्रोटामाइन. ह्या दोन्हीमध्ये काय होणार, रिॲक्शन होणार आणि त्याच्या दोन्हीच्या पण बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी टोटली कमी होणार, टोटली रेड्यूस होणार. सो दिस इज अ अँटागोनिझम. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे डिफरन्स दिलेला, डिफरन्स बिटवीन कॉम्पिटेटिव्ह आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम. तर त्याच्यामध्ये सेम आहे, जे तिकडे दिलेलं आहे तेच, फक्त थोडं लँग्वेज चेंज आहे. सो दिस इज डिफरन्स बिटवीन कॉम्पिटेटिव्ह अँड नॉन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिझम.